वाशिमच्या बाजारपेठा गणपती उत्सवानिमित्त सजल्या. गणपतीच्या मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी. अकोल्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी. शहरातील मूर्ती विक्रीच्या बाजारपेठा सुंदर आणि मनमोहक मूर्तींनी सजल्या. नागपुरातील वाघोली गावात महिला बचत गटानं सुपीक माती शेणाचा वापर करून बनवल्या पर्यावरणपूरक गणपती मूर्ती. यंदा महिलांना तब्बल 2500 गणपती मूर्तींची ऑर्डर. गोंदियातील श्री अपना गणेशोत्सव मंडळानं साकारली अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती. राम मंदिराच्या कलाकृतीचं काम शेवटच्या टप्प्यात. कंटेनर बंद पडल्यानं अकोट जळगाव जामोद राज्य महामार्गावरची वाहतूक बंद. अडगावजवळ नाल्यावर पुलाचं बांधकाम. पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू असताना अचानक कंटेनर बंद पडल्यानं दोन्हीकडची वाहतूक ठप्प. शेतकरी नेते रविकांत दुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस. विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजामध्ये आंदोलन. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांच्या हस्ते होणार गोळवळकर गुरुजींच्या तैलचित्राचं अनावरण. येत्या 10 तारखेला नागपुरातील धरमपेठ महिला पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सोहळ्याचं आयोजन. अतिक्रमण हटाव विरोधात 2 युवकांचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. यवतमाळ पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जमशेदपूर इथली घटना. पश्चिम बंगालमधून बुलढाण्यात गांजाची तस्करी. पुरी अहमद एक्सप्रेसमधून 43 किलो गांजासह युवकाला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.